एका शब्दावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय। काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यात गुंगी गुडिया या शब्दप्रयोगावरून आता आरोप प्रत्यारोपांचा भडका उडालाय। विशेष म्हणजे काँग्रेसवर टीका करणाऱ्यांमध्ये फक्त महायुतीचेच नेते नाहीत तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचाही समावेश आहे। इतकंच नाही तर इंदिरा गांधींच्या काळात विरोधकांनी वापरलेल्या याच शब्दाची आठवण करून देत काँग्रेसला तिचा इतिहास दाखवला जातोय। एका पोस्टपासून सुरू झालेला वाद आता राजकीय संस्कृती आणि महिलांबद्दलच्या भाषेच्या मर्यादांपर्यंत पोहोचलाय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। एका व्हिडिओपासून सुरुवात झाली, एका पोस्टनं वाद पेटला आणि एका शब्दानं संपूर्ण राजकारण ढवळून निघालं। काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं आणि वाद पेटला। बीडमधील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विचारला जाणारा प्रश्न धनंजय मुंडे यांनी थांबवल्याचा आरोप झाला। व्हिडिओ व्हायरल झाला आणि काँग्रेसनं त्याच व्हिडिओसह 2 थेट प्रश्न विचारले। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का आणि सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? याच पोस्टनं राजकीय वादाला तोंड फुटलं। त्या अनेक विषयावर बोलत नाहीत। अजितदादा पवारांचा झालेला अपघात, त्या अपघाताची चौकशी का होत नाही त्यावर त्या बोलत नाहीत। या अपघातामध्ये गुन्हा अद्यापर्यंत का दाखल झाला नाही त्यावर त्या बोलत नाहीत। यासोबतच अर्थखातं त्यांना अद्यापर्यंत मिळालं नाही त्यावर त्या कुठेतरी बोलत नाहीत। आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या अधिकाराचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांचा अधिकारावर गदा आणत आहे। हे मुख्यपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे। गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशा स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसलाय। पण या शब्दावर पहिला आक्षेप राष्ट्रवादी किंवा महायुतीनं नाही तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतला। राष्ट्रवादी विरोधात सातत्यानं लढणाऱ्या दमानियांनीही काँग्रेसच्या भाषेला आक्षेप घेतला। मतभेद असू शकतात पण महिला लोकप्रतिनिधींबद्दल अशी भाषा योग्य नाही असं स्पष्ट सांगत त्यांनी काँग्रेसलाच आरसा दाखवला। महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे। तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला। म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून। तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाईही झाली पाहिजे। त्यानंतर महायुतीनं हा मुद्दा अक्षरशः उचलून धरला। धनंजय मुंडेंनी काँग्रेसवर द्वेषाचं राजकारण केल्याचा आरोप केला तर बीडमधील घटनेबाबतही स्वतःची भूमिका स्पष्ट केली। आदरणीय सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्यावर जी टीका केली, ज्या पद्धतीनं त्या पेजवर वक्तव्य केलं, ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं। वहिनी सुद्धा अतिशय भावनिक झाल्या। मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्यांचा हुंदका बाहेर येतोय का म्हणून। त्यानंतर बोलल्यानंतर माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते तर मी त्यांना म्हणले की आपण आता थांबायला पाहिजे, कारण हा प्रश्न उत्तराची प्रेस नाही। अधिकृतपणे हे सांगितलेलं आहे, हे पत्र अगोदरच दिलेलं आहे की हे फक्त निवेदन करण्यात येईल, प्रश्न उत्तर पत्रकार परिषद नाही। थोड्याच वेळात हा वाद सुनेत्रा पवारांवरून थेट इंदिरा गांधींपर्यंत पोहोचला। एकेकाळी विरोधकांनी इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया अशीच हिणवणारी उपमा दिली होती। आज तोच शब्द काँग्रेस एका महिला उपमुख्यमंत्र्यांसाठी वापरत असल्याचा आरोप करत महायुतीतल्या नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली। काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे। एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या बद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं
म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे. सर्वांनी काँग्रेसवर एकाच वेळी निशाणा साधला. महिलांचा सन्मान सांगणाऱ्या काँग्रेसनं महिलांचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला. अशांचा तीव्र शब्दात धिक्कार करण्याची आवश्यकता आहे. कारण त्या काळामध्ये इंदिरा गांधींना सुद्धा गुंगी गुडिया असं म्हटलं होतं आणि त्यांनी पुढे काय करून दाखवलं ते आपल्याला माहिती आहे. म्हणून सुनेत्रा पवार वहिनी या आपल्या काटेवाडी गावच्या सरपंच होत्या. संपूर्ण गाव आदर्श करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. दादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या सामाजिक याच्यामध्ये काम केलेलं आहे. अधिक बोललं म्हणजे फार मोठं काहीतरी शहाणं झालं अशा पद्धतीचा त्या पक्षाचा जर आव असेल तर तो चुकीचा आहे. या गोष्टीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही. महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाहीये. आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी ही आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो. आणि पुन्हा एकदा मी ज्यांनी कुणी हे केलं त्याचा निषेध करतो. राजकीय प्रतिक्रिया इथंच थांबल्या नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालय गाठलं. घोषणाबाजी झाली, आंदोलन झालं. काँग्रेसनं पोस्ट हटवावी, जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. एकीकडे महिलेचा सन्मानाची भाषा बोलायची आणि दुसरीकडे महिलेचा अपमान करायचा, ही दुटप्पी भूमिका काँग्रेस पक्षाने बंद करावी. आज तुम्ही ज्या पद्धतीने एकीकडे म्हणता दुर्गा झाली पाहिजे, त्या दुर्गेचा अपमान करण्याचं काम तुम्ही करत आहे. तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माफी मागितलीच पाहिजे. राजकारणात उपमा नवीन नाहीत, टोलेही नवीन नाहीत. पण जे शब्द कधी काळी अन्यायकारक असल्याचं काँग्रेस म्हणत होती, त्याच शब्दाचा वापर आज काँग्रेस करत असल्याचा आरोप विरोधक करतायत. म्हणूनच हा वाद आता एका पोस्ट पुरता राहिलेला नाही. तो राजकीय संस्कृती, महिला नेतृत्वाचा सन्मान आणि सोशल मीडियावरील राजकीय भाषेच्या मर्यादांचा बनलाय. काँग्रेसनं सरकारला अडचणीत आणण्यासाठी बीडमधील व्हिडिओ पुढे केला, पण महायुतीनं त्याच पोस्टमधील एका शब्दाला पकडत संपूर्ण राजकीय चर्चेचं केंद्रच बदललं आणि काँग्रेसलाच बचावात्मक भूमिकेत उभं केलं. आता या शब्दयुद्धाचा राजकीय फायदा कोणाला आणि फटका कोणाला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.